संततधार सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली असून पंचगंगा आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 35 फूट 9 इंच इतकी आहे, तर जिल्ह्यातील 57 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे देखील सुरू आहेत। दुसरीकडे दूधगंगा धरणातून देखील काल दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। दूधगंगा धरणातून विसर्ग झाल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून त्याची दृश्य ही काल एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत विश्वजित रानमाळे यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीचा आता आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी विजय केसरकर यांनी, तोही पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून कमालीची वाढ झालेली आहे। आत्ताची जर पंचगंगा नदीची पाणी पातळी बघितली तर 35 फूट 10 इंच इतकी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे आणि पंचगंगा नदीनं आता इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 57 बंधारे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। राधानगरी धरणाचे जे 7 स्वयंचलित दरवाजे असतात त्या 7 स्वयंचलित दरवाजापैकी 2 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये होतोय आणि पुढे तीच नदी पंचगंगा नदीला मिळते। जर दुसरं आपण बघितलं तर दूधगंगा धरण आहे जे काळामावाडी धरण म्हणून ओळखलं जातं, या धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू केलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला जी काही नदी आहे दूधगंगा नदी, या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आलमट्टी धरण असेल, हिप्परगी धरण असेल, या धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग आहे तो योग्य पद्धतीने सुरू केलेला आहे आणि त्याच्यावरती देखील नियंत्रण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारचा असेल, केंद्र सरकारचा असेल, या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे ज्या पद्धतीने आलमट्टीमधून विसर्ग होतोय, हिप्परगी धरणामधून विसर्ग होतोय, त्यामुळे पाण्याचा फ्लो आहे तो सांगली असेल, त्याचबरोबर पुढे कर्नाटकात असेल, हा अतिशय वेगाने होत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।